करण्यात आलंय, त्यांच्या तब्येतीची सुद्धा खरं तर विचारपूस केली जाते. अतिश्रमामुळे जे आजारी असल्याचं वाचले, अतिश्रमामुळे कॉलेजच्या म्हातारा सुद्धा अतिश्रमामुळेच पाहिजे. कॉलेजच्या कथेला म्हातारा सुद्धा अतिश्रमामुळे सतत धावत राहिल्यामुळे जमिनीसाठी, आमदारांसाठी, खासदारांसाठी, बरं का, पदासाठी, पैशासाठी, आणि तो जो आहे टॉलेस्टायचा म्हातारा तो टांगा चालवाय. तो तेव्हा दिशानं तेव्हा टांगा, तेव्हा तो टांगा चालवाय आणि टांगा चालवून जीवितात आहे. अशी गोष्ट आहे त्या मी माझ्या मनात काही सांगत नाही. जर तुम्ही टॉलेस्टायच्या कथा कादंबऱ्या वाचाल तर हा म्हातारा टांग्यावर मला सातत्याने एवढी मी आजारी असतील त्यांच्या परिस्थितीला आराम करू आणि त्यांच्या स्थितीबरोबर महाराष्ट्राच्या स्थितीला आराम करू. तुम्ही आता म्हणालात की शिंदेचाच नाही तर महाराष्ट्रातल्या आणखी 2-3 म्हाताऱ्यांचा उल्लेख करताय. रावसाहेब, तुम्हाला असं का वाटतंय की अशा पद्धतीनं की तुमच्या हातामध्ये अफाट सत्ता आहे, यंत्रणा आहे आणि लुटलेला पैसा आहे राम मंदिरात. हा राम मंदिरातून लुटलेला पैसा आहे. तुमच्याकडे जो आलाय आता ठेकेदार, याच ठेकेदारांकडून जनता खूप त्याने आरोग्यामध्ये कार्यक्रम केले. त्याच्यामुळे हा काय पापाचा प्रश्न तुम्हाला पासणार. ज्या कोणी घेतला असेल ना, तिथे 7 खासदार असतील किंवा अनेक कोणी असतील त्याच्या आधी असतील, हा पैसा त्यांना आणि त्यांच्या मुलाबाळांना अजिबात बसणार नाही. हा इतिहास आहे. हा तुम्ही कॉलेजच्या म्हाताऱ्यासारखे सगळे कोसळणार आहे 2 फूट जमिनीमध्ये. तुम्ही आता असं म्हणाल की एका आमदाराला अजून एक ऑफर देण्यात आली आहे. आणखीनही प्रयत्न चालू आहेत. धीरज लिंगाडेंबाबत हे प्रयत्न चालू मला आहेत. माहिती आहे, मला असं आहे की शेवटी विद्यामंडळात अधिवेशन चालू आहे, चर्चा सुरू असतात, कानावर येतात, तुमचं सांगायला येतं. आजही अमुक माणसाला ऑफर दिली, त्याला ऑफर दिली, म्हणजे काय करणार किती पाहिजे काय? इस्पितळातच माणूस जातो, इस्पितळातून सभागृहात जातो, तिथून शिर्डीवर जातो, शिर्डीवरून स्मशानात जातो. माणसाला किती हाव असावे आणि हैरास असावा. हिंदुत्वाचे धर्मग्रंथ जरा वेद पुराण हिंदुत्वाचे आहात तर चाळा आणि वाच. रामकृष्णही आलेले, रामकृष्णही जगले नाही. त्यांनी युद्ध जिंकलं महाभारतात आणि सगळ्यांना जावं लागलं. तुम्ही अमर आहात का? मोदी अमर आहेत नाही, अमित शहा अमर आहेत, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे काय आग्रा अमर आहेत? कोणी अमर नाही, लक्षात घ्या. आणि शेवटी मग एक नीती अशी असते की तुम्हाला पूर्ण विराम. त्याच रोकटोकमध्ये दावा करण्यात आलेला आहे. सुरुवात होते. दुसरीकडे सत्ताधारी म्हणतात की तुमचं आमदार रक्षा आंदोलन तुम्ही करा. सारी कोण ते सत्ता काय सत्ताधारी 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 हिंदुत्वासाठी आंदोलन चाललंय ना. तुम्ही जरा सामील व्हायला पाहिजे. स्वतःला म्हणता ना हिंदुत्व सोडलं आणि मग राम मंदिराची जी लूट सुरू आहे, जे दरोडे पडत आहे, राम मंदिरात काय चोरलं गेलं नाही मी काल सांगितलं. रामाचा मुकुट चोरला आहे, रामाच्या पादुका चोरल्या आहेत, रामाची कर्णफुलं चोरली गेली. नरेंद्र मोदी निवडणुकीत सांगत होते ना मंगळसूत्र चोरणार. सीतेचं मंगळसूत्र चोरलं गेलं. मला माहिती आहे का? सीतेला दान केलेली मंगळसूत्र चोरली गेली. हे या महाराष्ट्रातलं आणि देशातलं हिंदुत्व बद्दल माहिती आहे का? सीतामाईचं हिंदुत्व मंगळसूत्र ज्या पद्धतीने चोरलं गेलंय, सीतामाईला अर्पण केलेली 27 मंगळसूत्र चोरली गेली. तिथं का अब्दुल रहीम, हा शमशाद असे कोणी आले होते का चोरायला? कोण आहेत ते चोरणारे? मिश्रा, दुबे, चंपतराय, राव, राय हेच आहेत. आणि नेतृत्व कोणाचं आहे? मोदींचं आहे. सीतेचं मंगळसूत्र काय तुमचं धाडस? सीतेची पैंजण चोरली आहे सीतामाई. रेकॉर्डचे आले एसआयडीच्या. सीतामाईची पैंजण, सीतामाईचा कंठहार, सीतामाईचं मंगळसूत्र, रामाचा मुकुट, रामाचे अलंकार, रामाचे आभूषण, रामाची कर्णफुलं हे चोरून तुम्ही राज्य करताय. आणि आम्हाला हिंदुत्व शिकवत्या सत्ताधारी झाले. कोण सत्ताधारी? हा विष खाऊन गेलं पाहिजे या सत्ताधाऱ्यांनी. अशी रामाची लूट केलेली आहे.
ते दुर्योधनाचे सत्ताधारी असतात, ते दुर्योधनवादी आहेत, जे आम्हाला प्रश्न विचारतायत रामरक्षा आंदोलनावरून. त्यांचा बाप दुर्योधन आहे, टाकाय. सर, या प्रकरणामध्ये आपण पाहतोय की चंपतराय असतील किंवा यांच्यावर अजून कारवाई गोविंद देवगिरी आज आम्ही संध्याकाळी 4 वाजता दादर पश्चिम पवित्र खाण्याजवळच्या हनुमान मंदिराजवळ शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये रामरक्षा आंदोलन करतो. आणि ते अत्यंत महत्वाचं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आजपासून अशा प्रकारच्या आंदोलनाला सुरुवात होते आणि कदाचित हे आंदोलन महाराष्ट्राच्या सीमेच्या बाहेर जाईल. राम मंदिराचे जे कोषाध्यक्ष आहेत सचिन आयरेंकडे कोषाध्यक्ष डुंकुने पाहिलं नाही. गोविंद देवगिरी पवार साहेबांनी यांची डुंकुने अद्याप पाहिलं नाही. चौकशी झालेली नाहीये. गोविंद देवगिरी यांची चौकशी झालेली नाही. ते कोषाध्यक्ष आहेत, त्यांच्याबद्दल अजूनही काही कारवाई झालेली नाहीये. जरा मोगल काळामध्ये एकच महमूद गजनवी होता. आता राम मंदिराच्या लुटीमध्ये एकूण 25 महमूद गजनवी भाजपच्या त्या टोळीमध्ये आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सांगताय की दुरस्त असू शकतात कोषाध्यक्ष. हा, कोषाध्यक्ष. त्यांची जबाबदारी सगळ्यात जास्त होती. सर राव सर एक प्रश्न है, तो तुम्हें कह रही कि 2/3 मत फिर भी बीजेपी के पास थी इतनी पार्टी तोड़ने के बाद, आपके क्या? ये सही है. ये बात ऐसी है कि आज त्यांना प्रश्न विचारला आणि त्यांनी उत्तर दिले. आमचं आंदोलन हिंदुत्वासाठी आहे. आज ठाकरेंची शिवसेना राम मंदिरात झालेल्या दानचोरी प्रकरणी आंदोलन करणारे सत्ताधाऱ्यांकडून रामाची लूट करण्यात आली असा गंभीर आरोप संजय राऊत करतायत. रामाचा मुकुट, पादुका चोरल्या गेल्या, सीतेचं मंगळसूत्र नेलं गेलं आणि सीतेला अर्पण केलेली 27 मंगळसूत्र चोरल्याचंही संजय राऊत यांनी गंभीररित्या म्हटलंय. आणि आज सगळ्या विरोधात आज ठाकरेंची शिवसेना दादरमध्ये आंदोलन करणार आहे.